नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहे मी. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता बढती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये बघा की 21 आणि 22 तारखेला जे वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्यामध्ये खूप खूप काय म्हणतात डिले झाला होता आणि त्या डिलेमुळे काय झालं होतं की विद्यार्थ्यांना खूप सारा त्रास झाला होता. आणि त्या त्रासमुळे काय होतं की वन विभागाला आपण तसे हे केले होते, पत्रके लिहिले होते, वेगवेगळे मेल केले होते. त्याच्यानंतर वन मंत्र्यापर्यंत आपण काय केलं होतं की निवेदन दिले होतं. त्याच्यानंतरनं कालच काय केलं होतं की वर्ध्याचे सर होते त्यांच्या मार्फत काय करण्यात आलं होतं की अजून विद्यार्थी जाऊन एक पत्रही दिलं होतं. त्याच्यानंतर कराळे सरांमार्फत काय करण्यात आलं होतं की वन मंत्र्याला कॉल केले होते. त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, सगळ्या गोष्टी काय केलं होतं की एकत्रित येऊन जो इम्पॅक्ट आहे, आपण काय केलं होतं की ऑलमोस्ट 100 ते 150 मेल काय केलं की विद्यार्थ्यांनी पाठवले होते. त्या सगळ्यांचं काय केलं की आज फळ मिळालेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो मी. तर काय झालेलं आत्ताच प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. जस्ट आत्ता अपलोड केलेलं आहे. ओके. तुम्हाला ते प्रसिद्धीपत्रक दाखवेल मी तुम्हाला. हे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर बघा हे आत्ताचंच आहे. आता इथं बघू शकतो आपण. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की दिनांक काय केलं होतं की मुलांचं आणि मुलींचं हे जे आहे ग्राउंड जे आहे ते 21 ते 26 या कालावधीत काय होतं मिहान इथं आयोजित करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 21 तारखेला काय केलं होतं की एका तांत्रिक कारणामुळे काय होतं की बॅचेस सुरू करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे 21 आणि 22 तारखेला जे उमेदवार धावू शकेल नाही, अशा उमेदवारांना त्याच दिवशी सायंकाळी 22 वाजता किंवा 26 तारखेला काय केलं धावते असे सांगण्यात आले होते. सोबत काय केलं होतं की सदर उमेदवारांना ईमेलद्वारे काय केलं कळवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 21 रोजी काही उमेदवार जे काही 22/2/2000 रोजी उपस्थित राहू शकले नाही आणि झाल्याने काय झालं होतं की त्यांची बॅचसुद्धा उशिरा सोडण्यात आली होती. या कारणास्तव बऱ्याच उमेदवारांकडून नियोजित बॅच वेळेत सोडण्यात न आल्यामुळे काय झालं की क्षमतेनुसार धावता आले नाही. अशा प्रकारच्या तक्रारी पुनश्च आल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त काय होतं की 23 आणि 26 या कालावधीत काय केलं होतं की वेळेत पार पडला. म्हणजे 23 ते 26 पर्यंत वेळ हे केला. त्याच्यानुसार काय करण्यात आलं होतं की त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वावर विचार करता 21 आणि 22 रोजी धावमध्ये भागधारणी केलेल्या महिला आणि पुरुष या दोघांसाठी काय करण्यात की उशिरा बॅच सोडण्यात आल्या होत्या. त्यांचे धाव चाचणीवर विपरीत परिणाम झाला आहे. ते स्वतःहून धावण्यासाठी पुन्हा इच्छित आहेत. त्या विद्यार्थ्यांना काय केलं की परत चान्स देण्यात येणार आहे. तर त्या उमेदवारांना काय करायचं तुम्हाला बघा लक्षात घ्या. खूप इम्पोर्टंट आहे. 21 आणि 22 तारखेच्या ज्यांना इच्छुक आहात, त्यांनी काय करायचं की 1-3 म्हणजे 1 मार्चपर्यंत काय करायचं रात्री 12 वाजेपर्यंत काय करायचं की या ईमेल आयडीवरती काय करायचं की मेल करायचा. आता मेलचा तुम्हाला फॉर्मॅट देतो की तुम्हाला काय करायचं आहे, मेल कसा करायचा आहे तो. त्याच्यानंतरनं बघा, आता मेल लगेच तुम्हाला फॉर्मॅट देत आहे मी कसा पाठवायचा आहे. त्याच्यानंतरनं त्याचा सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम 4 मार्च रोजी घेण्यात येणार आहे आणि 2-3-2024 नंतरनं येणारे ईमेल जे आहेत, म्हणजे याच्यानंतरनं जे ईमेल येतील तुमचे, त्याच्यानंतरनं कुठल्याही ईमेलचा तुम्हाला काय करणार की रिप्लाय देणार म्हणजे त्यांना घेण्यात येणार नाही. जे उमेदवार मेल करतील त्यांनाच काय करते की घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघा, जे महिला आणि पुरुष उमेदवार सुधारित धाव चाचणीमध्ये भाग घेऊ इच्छितात, त्यांची धाव चाचणीचे पूर्ण करत असतील, सुधारित धाव चाचणी पूर्ण केल्याचा वेळ अंतिम निकालात ग्राह्य धरण्यात येणार आहे. 21 आणि 22 या दिवशीचाच वेळ अ, विचारात केला जाणार नाहीये. त्याच्यानंतर अशा बंधपत्रक त्यांना उमेदवाराला आवश्यक राहणार आहे. म्हणजे काय करायचं बघा, की अंतिम निकालासाठी हेच जे वेळ आहे ते पकडण्यात येणार आहे. पहिला वेळ पकडण्यात येणार नाही तुमचा. लक्षात घ्या. म्हणजे असं नको की नाही, नाही, नाही नंतरनं म्हणाल की तुम्ही पहिला वेळ पकडा वगैरे असं काही नाहीये. त्याच्यानंतर जे उमेदवार सुधारित धाव चाचणीसाठी इच्छुक नाहीत, त्यांनी काय करायचं की 21 आणि 22 तारखेच्या अंतिम निकालात हे करण्यात येणार. म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे त्यांचं, म्हणजे आणि त्यांना काय करायची रनिंग करायची नाही, त्यांनी काय केलं की हाच त्यांचा राहणार आहे टायमिंग. त्याच्यानंतरनं 23 ते 26 या वेळेत काय करायचं की हे झालेलं आहे त्यामुळे बाकीच्यांना चान्स दिला नाहीये. तर 21 ते 26 या उमेदवारांना ज्यांना गैरहजर होते अशा उमेदवारांना सहभागी संधी देत आहे. तर अशा गैरहजर असणाऱ्या उमेदवारांना काय करायचं की 1-3 पर्यंत काय करायचं की मेल करायचा रात्री 12 वाजेपर्यंत. या ईमेल आयडीवरती पर्यंत मेल करायचा आहे. तर तुम्हाला मेल देईल मी कसा करायचा आहे तो. त्याच्यानंतर बघा 3 म्हणजे 4 मार्च रोजी काय करेल की धाव चाचणी घेण्यात येणार आहे. धाव चाचणी येताना ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र घेऊन जायला लागले. तुम्हाला जसे घेऊन आले तसे यावं लागेल. त्याच्यानंतर मेल करताना बघा काय-काय गोष्टी लिहायच्या आहेत. तुमचं नाव, गुणवत्ता क्रमांक, गुणवत्ता यादी क्रमांक, त्याच्यानंतर चेस नंबर, तुमचा जो काही चेस नंबर होता तो, त्याच्यानंतर एफ-ओ-जी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करेल की हा मेल करायला लागेल आणि जे उमेदवार मेल करतील त्यांनाच काय करायचं की चान्स भेटणार, बाकीच्या उमेदवाराला चान्स भेटणार नाही. हे लेटेस्ट अपडेट होतं आणि हे तुम्हाला म्हणजे धाव चाचणीचे ठिकाण माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी याच ठिकाणावरती तुमचं होणार आहे. 4 तारखेला तुमची रनिंग होणार आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर चान्स भेटणार नाही. परत म्हणू नका की काही केलं नाही वगैरे.
माझ्या परीने काय केलं, की सगळे प्रयत्न केलेले आहे. याचंच काय केलं, तुम्हाला फळ मिळालेलं आहे. तर आता मेल तुम्हाला कसा करायचा तो तुम्हाला दाखवत आहे. बघा, तुम्हाला असा मेल करायचा आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, की तुम्हाला हे आयडी लक्षात ठेवा, याच आयडीवर करायचा आहे. त्याच आयडीवर करायचा आहे रिक्रुटमेंट 2023.nagpurcircle@gmail.com. त्याच्यानंतर धाव चाचणीसाठी परत संधी मिळावी म्हणून इथं तुम्ही काय करायचं मी तुमचं नाव लिहा. तुमचं ग्राउंड कधी होतं ते लिहायचं तुम्ही इथं. याला बोल्ड करतो मी, कंट्रोल बी करतो. ओके, कधी होती? पण काय होते, की वेळेवर झाली नाही त्यामुळे मला फक्त आता जास्त काय लिहायचं नाहीये. त्यामुळे परत चान्स मिळावा 4 मार्च रोजी काय करा, की परत संधी मिळावी मला. काय करा, की परत संधी मिळावी लिहित आम्ही. परत संधी मिळावी. तर तिथं तुमचं नाव लिहायचं आहे, मेरिट नंबर लिहायचा आहे, चेस नंबर जो असेल तो आणि एफ-ओ-जी नंबर लक्षात घ्या, की एफ-ओ-जी पासून सुरुवात होतो तो नंबर लिहा इथे. तुमचं ग्राउंड तुम्हाला परत चान्स भेटणार आहे. ओके. आणि हा मेल काय करा, की तुम्ही पाठवून द्या. लवकरात लवकर पाठवायचा आहे तुम्हाला हा मेल. आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.